नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. भोज येथील सरस्वती लक्ष्मी संघाची निवडणूक बिनविरोध. अध्यक्षपदी मैनुद्दीन संधी, उपाध्यक्षपदी शिवाजी साळुंखे. भोज परिसरात अल्पावधीत नावारूपास आलेल्या श्री सरस्वती लक्ष्मी सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होऊन अध्यक्षपदी मैनुद्दीन संधी यांची तर उपाध्यक्ष म्हणून शिवाजी साळुंखे यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून सहकार खात्याचे उपनिबंधक GS पाटील यांनी काम पाहिले. प्रारंभी संस्थेचे सेक्रेटरी राजू कुरुंदवाडे यांनी स्वागत करून निवडणुकीविषयी माहिती दिली. त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली. या निवडीनंतर नूतन अध्यक्ष मैनुद्दीन संधी व उपाध्यक्ष म्हणून शिवाजी साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालकांचा तसेच डॉ. BA माने, लक्ष्मण इंदलकर, सुरेश माने, प्रकाश परेट, सुनील माने, जीवन थोरपले यांच्या मार्गदर्शनाने ही निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना मैनुद्दीन संधी म्हणाले की ज्या विश्वासावर आज माझी पुन्हा अध्यक्ष म्हणून निवड झाली त्या विश्वासाला पात्र राहून संस्थेच्या व सभासदांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहीन असे सांगितले. त्यानंतर संचालक म्हणून संकेत माने, विश्वनाथ गुरुजी, तुकाराम चव्हाण, अण्णासाहेब दुर्गे, इंद्रजित इंदलकर, सुरेंद्र पाटील, आप्पासाहेब जाधव, नेमगोंडा पाटील, कल्पना कुरुंदवाडे, शालन पाटील, चेतन परीट, अण्णासाहेब माने यांची निवड करण्यात आल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी भोजहून रंगराव बन्ने, बारवाड. भोज या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या गेली 2 जानेवारी 2026 ते आज 21 जानेवारी 2026 या कालावधीत संपन्न होत असलेल्या या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रोसिजरला सर्व सभासदांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व संचालकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी संस्थेच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच नूतन नवनिर्वाचित सदस्य तसेच संचालक मंडळ या सर्वांचं मी अभिनंदन करतो. त्याच पद्धतीनं आज या ठिकाणी 21 जानेवारी 2026 या दिवशी अध्यक्ष व उपाध्यक्ष या निवडीला सुद्धा सर्व संचालकांनी बिनविरोध निवडीला सहमती दर्शवल्याबद्दल सर्व संचालकांचे मी आभार व्यक्त करून नूतन उपाध्यक्ष व अध्यक्ष या निवडीला अध्यक्ष व उपाध्यक्षांना संस्थेच्या वतीनं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. आज मला तुम्ही सगळेजण मिळून सर्व संचालकांनी माझ्यावर विश्वास ठेवून परत एकदा मला एक संधी दिलासा, त्या संधी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि मोठं करून आणि मोठी संस्था करूया. सगळेजण मिळून सगळ्यांचं सहकार्य असंच राहू दे, असंच विश्वास दाखवला असा तसंच मी पण तुमच्या विश्वासाला तडा न जाता चांगलं करून दाखवतो आणि चांगलं करीन ह्या हेतूनं मी तुमचा आशीर्वाद असंच राहू दे म्हणून मी देऊ शकतो. तुमच्या सगळ्यांचं मुलाचं योगदान म्हणजे डॉक्टर अण्णांचं, लक्ष्मण अण्णांचं, सरकारांचं सगळ्यांचं सहकार लागले आणि असंच त्यांचा आशीर्वाद असंच कायम आमच्या संस्थेवर, आमच्यावर, संचालकावर राहून दे एवढंच मी कळकळीची विनंती करतो.